नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरं राहून माझे व्हिडिओ बघत राहा. मी मधुर आणि मधुरच्या ब्लॉग यूट्यूब चॅनलचं स्वागत करतो आहे. आपण जातो आता एस टी स्टँडवर, म्हणजेच आपल्या डेपोत, कारण आपण जातो आज पारगडला. जत्रा चालू झाली आणि कालपासून आज आपण जातो. तर चला. आणि आज गजादा नवीन दुकान ओपन करणार. नवीन म्हणजे त्याच्यासाठी नवीनच जाते, पण जागा ती जुनी जा. चला दाखवूया तुम्ही. तर म्हणजे आपण पोचलो असं स्टँडवर, आणि असं आपलं स्टँड आणि हे आपल्या गजादाचं नवीन दुकान. म्हणजे ही जागा जुनीच आहे एस टी कॅन्टीनची, पण दुकान नवीन आहे. कुठे गेला गजादा? आला आला. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद धन्यवाद बाबा. जाऊ होऊच नाही अजून. चालू आहे अजून तयारी चालू आहे. चहा देऊ की एक? त्या दुकानला किती वर्ष झाली? 2 वर्ष. आज 2 वर्ष गेला. आज नाही होता गडबड. म्हणजे आत्ता वाजलेले आहेत 12:40. 1 वाजता गाडी असता, पारगड गाडी. अजून त्या लागाक नाही. आणि गजादाचं दुकानचं ओपनिंग पण अजून होऊ नाही. तर बघूया आता कधी होता ओपनिंग. आपण नाही येऊ सध्या ओपनिंगला त्याच्या, पण उद्या आपण व्हिडिओ करूया. जर उद्या आपण लवकर येऊ ना, ते व्हिडिओ करूया गजादाच्या हॉटेल चौक. आणि आता एस टी कॅन्टीन चालू झालेला सगळ्यांना सांगताय. तर गेलात ना स्टँडवर, तर कधी पण जाया गजादाच्या हॉटेलमध्ये, मस्तपैकी चहा नाश्ता वगैरे करा. चला आपण जाऊया आता. एस टीची वाट बघूया आणि पारगडात. तर मंडळी, हे असं आपलं चंदगड डेपो, आणि ही आपली आजची साथी, म्हणजेच आपली लालपरी, पारगड लालपरी. आणि ड्रायव्हर आहेत आपले सुतार मामा.
होय सकाळी तर म्हणजे आपण आता पारगडमध्ये पोचलेलो असू आणि आता ही गाडी आहे नाच कोल्हापुरात जाते डायरेक्ट पारगड कोल्हापूर आणि गर्दी बघू शकतात. तर म्हणजे आपण पारगडमध्ये पोचलेलो असू. खूप वेळ झाला माका येऊन, पण मी आता सांगते तुमका मगाशी भेटलं असतं आम्ही एस टीतून उतरलो, जेलय वगैरे मी कपडे वगैरे बदलले आणि आता असं फिरवते. तर आहे ना पाहुण्यातनी ब्लॉग करू थोडा अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून आता व्हिडिओ चालू केले मी. बघू शकतात हे असं त्यांची गल्ली आणि येऊची वाट बघू शकता तुम्ही. ह्यो असा आहे पारगड आणि ही वाटच बघू शकता. आणि बस स्टँड ना मगाशी आपण होतो जा त्या ठिकाणी एकदम वरती आणि तर मंडळी आपण मस्तपैकी तयार झालेलो आणि आता जातो आपण वरती गडावर काका आणि असं सोबत. पडला कोसळला रे. मोमेंट त्यामुळे तो असं रेग्युलर चालतो. नको जा. तर म्हणजे आपण वरती पोचलेलो असू आणि दमक झाली. आदित्य बघू शकता दमले रे. हे असं मारुतीचं मंदिर. असा मारुतीचं मंदिर आणि जत्रावरच्या देवळाकडे असतं भगवतीच्या देवळाकडे. तर नंतर जाऊया आपण भगवतीच्या मंदिरकडे. तर जत्रा पण दाखवूया आणि मंदिर पण दाखवूया कारण आतमध्ये एका शूट अलाउड नसता त्या मंदिरात. तर मंडळी आता आपण जातो जत्राच्या मंदिरकडे त्या भगवतीच्या मंदिरकडे. तर चला जाऊया. खुश जेवण भाऊ आणखी काय गोल तर मंडळी आपण पोचलेलो असं मंदिरकडे. थोड्याच वेळात मंदिर दिसताला तुमका. मंडळी असा भगवतीचं मंदिर आणि आहे बघू शकता जत्रा भरली. या खाली होता तर मारुतीचं मंदिर होता. तर मंडळी मंदिरमधनं मी जाऊन दिलं आशीर्वाद वगैरे घेऊन दिलाय. आतमध्ये काही शूट अलाउड नाही म्हणजे परमिशन नाही परवानगी नाही त्यामुळे बाहेरनात बघू शकता तुम्ही मंदिर. आणि हय संध्याकाळी नाटक होतो हा.
सिस्टीम जाता दोन जातली मला काय नाही ठीक आहे बाबा. आणि त्याचं कसं यंदा नवीनच होतं त्यामुळे त्याचं काय एवढं सेल 120 कोणती काय घेतो बाबा म्हटलं काय घेतोय केलं असं नाही रात्रभर चालू राहते चार्जिंगवर चार्जिंग सगळा Celebrate the music with Riponic. Speaker mode. हॅलो Power off. 720 तुला पाहिजे काय 750 एकदा रेकॉर्ड करून मेमरीकडे घालतो बबल्या का होय बबल्या का हे किती घेतलं JCB आणि रस्त्याक लागान घेतला खायचं रस्ता करतं हा आमचं करू दादा मार्गावरचा रस्ता तर मंडळी आपण आता खाली जातो आणि थोड्या नंतर येतो नाटक किंवा संगीत वगैरे काय काय असं भजन वगैरे त्या बघण्यासाठी तर आता खाली जातो होऊ शकतात काय काय सामान घेतल्याने खाजा बिजा होऊ शकतात रोहन अनिकेत तर मंडळी आपण आता खाली पोचलेलो असू होऊ शकतात आणि आपली लालपरी पण इली आणखी परत खाली जायचं आहे ना त्यामुळे दाखवते बघा लालपरी ता बघा मंदिर तर आहे ना हे पायरी उतरण खाली जाऊ काय तर मंडळी हे पण पायऱ्या उतरणं आपण पोचलेलो असू घराकडे हा खतरनाक पारगड चढणं आणि उतरणं घराकडे पोचलेलो असो आपण तर मंडळी मगाशी आपण खाली गेलेलो आणि दीड तास बसलो आणि आता परत जातो तर बघू शकतात हे पायरी रात्रीचे बघा कसले दिसतात भयानक हे पायरे चढाचे म्हटल्यावर एकदम माझ्या जिवारीला तर मंडळी वरच्या मारुतीच्या मंदिरकडे पोचलेलो असो आपण आणि जी काय हालत खराब झाली आहे काय सांगायला शकणार नाही तुमका आदित्य मग अशी अनिकेतचं भाऊस आदित्य हालत खतरनाक खराब झाली आहे अजून चढायची आहे तशी तर म्हणजे शेवटी आपण पोचलेलो असो मंदिरकडे आणि हालत असली बेकार झाली आहे ना काय सांगा तुमका मग अशी इतक्या काय वाटत नाही पण आता खतरनाक बनले तर आता बघूया काय काय प्रोग्राम आहे त्यांचे आणि तुमका पण दाखवूया चला जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लहरी लहरी शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी शंकर शंकर जय शिव जेवणाक अजून किती टाईम लागत काय माहिती तसं आपण कोबी मंचुरी खाऊन घेऊया काका आपलं देता आणि आपलं बारबू कार्यक्रम झालेलो आणि आता जेवक बसलेलो आम्ही सगळे जेवक बसलेलो आणि आता जेवक वाटणार आणि हे बघू शकतात लालपरीचे सेवक राजूभाई ए राजूदा
इकडे तो कार्यक्रम अजून चालूच असा, पण आपण मस्तपैकी जेलू म्हणजे प्रसाद घेतलेलो असो. मंडळी संगीत कार्यक्रम झालेला आणि आता थोड्या वेळात नाटक चालू होणार बघू शकतात. पडदे वगैरे लावून तयारी चालू आहे. आता वाजले 2:20 झाली बघू शकतात. तर आता अजून नाटक चालूच असं, पण आपण आता व्हिडिओ संपवूया आणि एडिटिंग करूया आणि व्हिडिओ अपलोड पण करूया. हे रेंज नाही बरोबर आणि थंडी खतरनाक आहे. सकाळपासून होती सर्दी थोडी आता थंडीमुळे जास्त झाली. नाक बीक जाम झाला, बोलत गावणं नाही. घसं पण खतरनाक परिस्थिती झाली. त्यात खाली उतरले 2 वेळा, खाली वर चढले 2 वेळा, त्यामुळे पाय पण दुखायला लागले आहेत. उद्या आता सकाळी जाऊ का बघूया काय होता. उठलं तर जातलं बघूया काय होता. तर आता व्हिडिओ एडिट करूया आणि अपलोड लिंक टाकूया. रेंज पण नाही आहे बरोबर, तर बघूया. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. भेटा उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.